तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अगरबत्तीच्या काड्या ज्या आहेत ह्या बांबूपासून बनतात आणि भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि जगात बांबू उत्पादनामध्ये आपण 2 नंबरचे आहोत. पण एवढं असूनसुद्धा आपल्याला दरवर्षी 3,600 कोटी रुपयांची अगरबत्तीची काडी ह्या बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करावी लागते. का असं? एक शेतकरी म्हणून किंवा एक कृषीप्रधान देश म्हणून आपण या गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी योगेश शिंदे. बांबू इंडियाची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 2016मध्ये. पण थोडंसं बॅकग्राऊंड जर सांगायचं म्हटलं तर पहिले माझ्या शिक्षणानंतर मी 14 वर्ष एक IT प्रोफेशनचं काम केलं. म्हणजे मी एक संगणक अभियंता होतो. मी देशोविदेशमध्ये काम केलं आणि हे करता करता कुठेतरी असं वाटत होतं की आपण भारतात जाऊन आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. शेतकऱ्यांसाठी का? तर परत तोच विषय की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण हे सगळ्यांना सारखं ओरडून सांगतो. पण त्याच बळीराजाची अवस्था आज भारतामध्ये एवढी चांगली नाही आहे, तेवढी डिग्निफाईड नाही आहे जी असायला पाहिजे. तर हा कुठेतरी विचार माझ्या मनाला शिवला आणि मला असं वाटलं की मी परत भारतात आलं पाहिजे आणि ह्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. आणि म्हणून मी भारतात आलो आणि बांबूला घेऊन वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला लागलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे सांगायचं म्हटलं तर की प्लास्टिकचा टूथब्रश हा जगातला 2 नंबरचा प्लास्टिक वेस्ट क्रिएट करणारा एक पदार्थ आहे. पण ह्याला कोणी वेस्ट म्हणून समजतच नाही आहे. आणि त्या उलट आपण जर त्याच आपल्या बांबूला जर ब्रशमध्ये कन्व्हर्ट केलं आणि जर त्यापासून जर प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली तर फक्त ब्रशचंच एक्झाम्पल बघितलं तर भारतामध्ये प्लास्टिक टूथब्रशचा 6,500 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आहे. म्हणजे 6,500 कोटी आपण प्लास्टिक प्रोडक्टला खर्च करतो जे आपल्याला पोल्युशन करतात ते आपल्या जमिनीमध्ये, पाण्यामध्ये. पण जर आपण याचाच वापर जर बांबूच्या उत्पादनातनं केला तर आपण किती मोठा रोजगार क्रिएट करू शकतो. हा पहिला डोक्यात विचार आला आणि मग तिथून ब्रश नंतर मग एक वस्तू जसे गिफ्टिंग आर्टिकल्स असतील, इयरबड्स असतील, कंगवा असेल, अशा वेगवेगळ्या वस्तूंना घेऊन आम्ही एक प्रोडक्ट क्रिएट करत गेलो आणि आज आमच्याकडे जवळपास 46 वस्तूंचा एक संग्रह आहे जो आम्ही bambooindia.com ह्या संकेतस्थळाद्वारे विकत आहोत. आणि एक छान मार्केट क्रिएट झालेलं आहे. 22 देशांमध्ये आत्तापर्यंत आम्ही एक्सपोर्ट केलेला आहे. आणि जो आमचा मिशन होता बांबू फॉर प्लास्टिक, त्या मिशनवरती आम्ही काम करतो आहे. आणि आजपर्यंत आम्ही गेल्या 7 वर्षामध्ये 38,500,000 किलोग्राम प्लास्टिक मार्केटमध्ये येण्यापासून वाचवलेलं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि बांबूची फार्मिंग भारतामध्ये ॲज अ क्रॉप म्हणून होत नाही. बांबूला आपण नेहमीच एक दुय्यम पीक म्हणून समजलं जातं. जसं घराच्या अवतीभोवती लावतो, शेताच्या बाउंड्रीवरती लावतो आणि त्यामुळं कोणत्याही एका शेतकऱ्याकडे तुम्हाला तेवढा हवा तेवढा बांबू मिळत नाही. आता सिम्पल सांगायचं म्हटलं तर आम्हाला म्हणजे बांबू इंडियाला रोज आम्हाला साधारण 1 ते 1.5 ट्रक बांबूची आवश्यकता असते. पण तो बांबू आम्हाला एका शेतकऱ्याकडून मिळत नाही. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांच्या ज्या FPO आहेत ह्यांच्यामार्फत आम्ही खरेदी करतो. म्हणजे आम्हाला वर्षभर पुरवठ्याची हमी मिळते. आमचा बांबू हा कोकणातनं येतो. आमचा बांबू भोर, वेल्हा, मावळ अशा भागातनं येतो किंवा कधीकधी आम्ही गडचिरोली, चंद्रपूरमधनं घेतो. पण आमचा आजही बांबू सोर्सिंगचा सगळ्यात मोठा सोर्स जो आहे हा नॉर्थ स्टेट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आसाम आहे किंवा शिलाँग, मिझोरम आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे. ह्या भागातून जास्त बांबू आम्हाला मिळतो. महाराष्ट्रातलं जे वेदर आहे हे थोडं ड्राय स्वरूपाचं आहे. त्यामुळं हवेची आर्द्रता कमी असल्यामुळं बांबू हा खूप कडक होतो. पण ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की हा बांबू वापरता येत नाही आहे. महाराष्ट्रीयन बांबू हा नॉर्थ ईस्टर्न बांबूपेक्षा फार स्ट्रॉंग असतो, कडक असतो. त्यामुळे त्याचा वापर आपण वेगळ्या कामासाठी करू शकतो. म्हणजे घर बांधणे असेल, बिल्डिंगचे स्कॅफोल्डिंगची कामं असतील, फर्निचर असतील, ह्या कामासाठी जास्त वापर होतो. जिथं स्ट्रेंथची गरज आहे तिथं महाराष्ट्रीयन किंवा वेस्ट कोस्टचा बांबू आपण वापरू शकतो. आणि जिथं सॉफ्टनेस आहे, मॅटिंग आहे, विविंग आहे, तिथं आपण ईस्ट कोस्टचा बांबू वापरू शकतो. तर असं जनरली बांबूमध्ये वर्गीकरण 2 भागामध्ये होतं. माझं शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना खूप नम्रपणे एक विनंती आहे की तुम्ही कधी बांबू विकण्याच्या भानगडीत पडू नका.
कारण कसं आहे की एक उदाहरण म्हणजे सिंपल आहे की दूध जर तुम्ही विकलं तर तुम्हाला ते त्याच्या मिळतील 20 ते 30 रुपये. तुम्ही ताक केलं तर व्हॅल्यू ॲडिशन करून जर तुम्ही विकलं त्याचा रेट थोडा जास्त आहे. दही केलं थोडा रेट जास्त आहे. तूप केलं तर तो 2000 रुपये पर किलो आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला 30 रुपये लिटर दूध विकायचं आहे का 2000 रुपये किलोचं तूप विकायचं आहे. डेफिनेटली प्रत्येक प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला मशीन्स लागतील, प्रत्येक प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला एक्सपर्टाईज लागेल, मार्केट लागेल, पण ती तयारी असली पाहिजे. कारण आता जग बदलतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हाच राजा असणार आहे. त्यामुळं तुमच्याकडं जो मटेरियल आहे त्या मटेरियलवर तुम्ही काय प्रोसेसिंग करून त्याला विकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बांबूपासून तुम्ही ट्रीटेड बांबू विका. ट्रीटेड बांबू म्हणजे सिंपल बांबूला फक्त तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे, ती पण फार कमी खर्चामध्ये होते. घरात तुम्हाला फक्त एक छोटासा हौद बनवायचा आणि त्यामध्ये ते बांबू भिजत ठेवायचे एका केमिकलमध्ये आणि नंतर ते फक्त विकायचे. एक बांबू तुम्हाला 60 रुपयाला विकला जातो, पण तोच जर तुम्ही ट्रीट करून विकला तर तो साधारण 15 ते 20 रुपये पर स्क्वेअर फूट किंवा पर फूट विकला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप साऱ्या वस्तू विकू शकता. आज माझ्या पाहणीमध्ये खूप सारे इंटिरियर डेकोरेटर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत की ज्यांना बांबूची रिक्वायरमेंट असते, पण त्यांना अख्खा बांबू चालत नाही. त्यांना फक्त 3-3 फूट 4-4 फुटाचे बांबूचे पीसेस लागतात एका साईजचे. पण त्यांना देणारच कोण नसतं. ते जर कुठल्या शेतकऱ्याकडे गेले, कुठल्या टिंबर मार्केटला गेले तर टिंबर मार्केट म्हणतो नाही हा बांबू आहे, हा तुम्ही घ्या आणि तुम्हाला काय करायचं करा. त्यामुळं इवन दो आर्किटेक्ट किंवा जे इंटिरियर डेकोरेटर्स आहेत त्यांचा पसंतीचा कुठली आर्टिकल असेल तर तो बांबू आहे. पण ते बांबू मग जर त्यांना त्यात काम करायला लागतं तर त्यांना मग तो अनकम्फर्ट होतो. त्यामुळं मला असं वाटतं की जर आपण ते बांबूचं वर्गीकरण केलं, त्याचे ग्रेडेशन करून काही बांबू तुम्ही एका बिझनेसला विका, दुसरे बांबू दुसऱ्या बिझनेसला विका, हे जर केलं आणि बांबू हा काय नाशवंत पदार्थ नाही आहे. तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष सहज साठवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस त्याचा भाव येईल त्यावेळेस विका. तुम्ही डायरेक्टली आहे तसा विकून गेला तर तुम्हाला 60 रुपयाच्या 70 रुपयाच्या वरती त्याची किंमत मिळणार नाही आहे. पण जर तुम्ही तो वाळवून, ग्रेड करून, कट करून जर विकला तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि खूप साऱ्या छोट्या-छोट्या वस्तू तुम्ही बनवू शकता. तुमच्या फावल्या वेळात आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी आता वेल्हा भागात माझं भरपूर जाणं असतं. तिथले बरेचसे शेतकरी मी बघतो की त्या बांबूच्या बास्केट बनवतात. तर बांबू विकण्यापेक्षा बास्केट बनवून विका. दॅट इज ऑल्सो गुड. तुम्हाला एक बास्केटची किंमत 100-150 रुपये जाते. मग जर एका बांबूतून तुम्हाला जर 5-6 बास्केट तयार होणार असतील तर 80 रुपयाला बांबू विकण्यापेक्षा तुम्ही 100-100 रुपयाच्या 4 बास्केट विका ना, 400 रुपये तुम्हाला मिळतील. तुमचा वेळ पण जाईल, तुमच्या घराच्यात काम पण हाताला काम पण मिळेल आणि चांगला रेट पण मिळेल. बांबूच्या शेतीबद्दल खूप साऱ्या लोकांचे मिसकन्सेप्शन आहेत, खूप सारे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे की बांबू ला पाणी द्यायची गरज नाही आहे, तुम्ही लावून आणि विसरून जा. असं काही नसतं. शेवटी बांबूसुद्धा एक सजीव वनस्पती आहे. तुम्ही त्याला जेवढं चांगलं खत द्याल, जेवढं चांगलं पाणी द्याल, तेवढा तो जास्त चांगल्या पद्धतीने वाढेल. त्यामुळे जसं तुम्ही एखाद्या फळबागेची निगा राखता, तशी तुम्ही बांबूची पण निगा राखली तर तुमचं ते उत्पन्न जे आहे हे लवकरात लवकर येईल. ठिबक सिंचन करा कधीही चांगलं. फक्त एवढंच आहे की बांबूला वेळ लागतो. बांबूचं पहिलं हार्वेस्टिंग 4 वर्ष ते 5 वर्षाच्या दरम्यान येतं. त्यामुळे जर तुमची होल्डिंग कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे काही पडीक जागा असेल, जिथं तिथं तुम्ही बांबूची शेती करू शकता. पण तुमचं एक्झिस्टिंग जे क्रॉप आहे ते तुम्ही बंद करून किंवा ते डिस्ट्रॉय करून तुम्ही बांबूची शेती न करणं कधीही चांगलं. तुम्ही सुरुवातीला छोटा एखाद्या जो पडीक जमीन आहे तुमची, तिथं तुम्ही करून बघा. थोड्याने सुरुवात करा. वेगवेगळ्या जाती बघा, तुमच्या भागात कोणती जात चांगली येते. प्रत्येक एरियाची एक स्पेसिफिक वॉटर लेवल असते, पर्जन्यमान असतं. त्याचा विचार करूनच तुम्ही एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचा किंवा चांगल्या नर्सरीचा एक्सपिरियन्स घेऊनच तुम्ही बांबूचं कल्टिवेशन करा. उगाच स्वस्तात मिळतात म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्याकडून घेऊन बांबू लावू नका. माझंसुद्धा वेल्ह्यामध्ये मी काही वर्षापूर्वी एक छोटी जमीन घेतली होती. का तर मला पुन्हा शेतीमध्ये जायचं होतं. कारण आमचे आजोबा शिक्षक असल्यामुळं त्यांनी कधी शेती हा विषय कधी गांभीर्याने घेतला नव्हता. कारण त्यांचं उपजीविकेचं साधन जे होतं ते शिक्षकी पेशा होतं. तेच आईवडिलांचं झालं. पण मला असं वाटत होतं की आपण शेतीकडं काहीतरी जावं. कारण मी ज्यावेळेस युरोपमध्ये होतो आणि युरोपमध्ये मला लक्षात आलं की तुम्ही सगळ्याच गोष्टी कमवू शकता. पण काही वर्षांनंतर शेतमाल हा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे
किंवा जे एक्सपेरिमेंट होता ते एक्सपेरिमेंट खालच्या तळापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. हा उद्देश माझा होता, म्हणून कदाचित मी ह्या फील्डमध्ये आलो. आणि माझा येण्याचा उद्देश तो होता की लोकांना किंवा शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करता यावी. स्पेशली माझा बांबू हा टॉपिकच असा होता, कारण बांबूच्या जवळपास 1800 वस्तू मार्केटमध्ये आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये आहेत. पण आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या कारागिरांना माहीतच नाही आहेत तेवढ्या वस्तू. प्रत्येकाला जास्तीत जास्त 100-50 एवढ्याच वस्तू माहीत आहेत. पण खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आपण बनवू शकतो, ज्याला काही जास्त स्किलची गरज नाही आहे. एक एक्झाम्पल सांगायचं तर एक आसाममध्ये एक मॅडम आहेत, त्या बांबूच्या ज्वेलरी बनवतात. तर मला बऱ्याच वेळा हा लोकांचा प्रश्न असतो की एका बांबूतून किती पैसे मिळतील. तर नुसता बांबू विकला तर तुम्हाला मिळतील 60 ते 80 रुपये. पण त्या मॅडम एका बांबूतून वर्षाला, एका बांबूतून मी म्हणतो मी, जवळपास 1,00,000 रुपये कमवतात. कसे? तर बांबूच्या ज्वेलरी बनवतात त्या. आणि एका सेटची किंमत आहे जवळपास 2,000 रुपये, 2,500 रुपये. तर तुम्ही विचार करा की हे जर स्किल सेट आपण जर करू शकलो, हे स्किल सेट आपण आपल्या मुलांना शिकवलं किंवा आपल्या आसपासच्या लोकांना शिकवलं, तर आपल्याला बांबू विकायची गरजच नाही पडणार. आपण त्याच स्किल सेटला वापरून आपलाच कच्चा माल आपण प्रोसेस करू शकतो. पुन्हा तेच आहे की जर मी डायरेक्ट सांगायला गेलो तर लोकांना वाटेल की यार आम्ही शेती एवढं वर्षभर करतोय किंवा किती 4-5 पिढ्या करतोय आणि आज तू कोण कुठला आला आहे आणि आम्हाला सांगतोय. म्हणून मला ते डेमॉन्स्ट्रेट करणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून मी एक छोटा प्लॉट घेतला वेल्ह्यामध्ये आणि तिथं आम्ही हा बांबू इंडियाचा उपक्रम सुरू केला आणि जो आज एवढा मोठा बिझनेस झालेला आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर प्रत्येकाला वाटतं की स्वतःचं काहीतरी करावं, स्वतःच्या आयडिया इम्प्लिमेंट कराव्यात. मी पण त्याला काही अपवाद नाही आहे. त्यामुळं कॉलेज लाईफपासून किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा खूप अशा इव्हेंट होत होत्या. पण तो ट्रिगर, ती हिंमत होत नव्हती. कारण ज्यावेळेस तुम्हाला लाख रुपयाचा पगार असतो, तुमच्यावरती लोन चालू असतं, मुलांचं शिक्षण चालू असतं, त्यावेळेस तुम्हाला एक्झिट घेणं एवढं सोपं नसतं. पण काही गोष्टी घडत गेल्या. एक इन्सिडेंट मी सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस जर्मनीला होतो आणि मी काही कारणास्तव मला सुट्टीला मी भारतामध्ये आलो, त्यावेळेस आमच्याच एका खूप जवळच्या मित्राच्या भावाने, जो शेतकरी होता, त्यांनी सुसाईड केलं. आणि मी इथं असल्यामुळं मला ती न्यूज कळाली आणि आम्ही त्याला भेटायला गेलो, की त्याच्या गावाला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांनी काहीतरी फक्त काही हजार रुपयासाठी सुसाईड केलं होतं. आणि ते आम्हाला बिलकुल सहन नाही झालं की त्याची बायको बघितली आम्ही, त्याची मुलं बघितली आणि आय वॉज शॉक की एका पैशासाठी किंवा कितीतरी म्हणतं 70-80 हजार रुपयासाठी त्यांनी ते पाऊल उचललं होतं. त्याची काहीतरी मजबुरी होती त्यावेळेस. पण आम्ही मित्रांनी काही कॉन्ट्रिब्युशन करून त्याच्या बायकोला ते पैसे दिले. पण नंतर ते लक्षात आलं की तो इन्सिडेंट मी परत जर्मनीला गेल्यानंतर मला तो राहवला नाही. तो डोक्यात सारखं येत होतं की त्या बाईला ते पैसे किती दिवस पुरणार आहे. तर आपण असं काय करू शकतो की जो आपण तिच्या हाताला एक काम देऊ की जेणेकरून तिच्या महिन्याला ॲटलिस्ट 15,000 20,000 रुपये काहीतरी तिच्या अकाउंटला येतील. एकदा लाख रुपये देण्यापेक्षा जर महिन्याला 10,000 रुपये जर तिला मिळाले तर दॅट इज मोर सेन्सिबल. तर हा विचार कुठेतरी डोक्यात होता माझ्या. आणि नंतर मी मग त्या एका इन्सिडेंटनंतर मग त्या बातम्या माझ्या सारख्या डोळ्यासमोर यायला लागल्या की विदर्भात एवढ्या लोकांनी सुसाईड केलं किंवा मराठवाड्यात एवढ्या लोकांनी सुसाईड केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना ॲज अ सिटिझन किंवा एक भारतीय नागरिक म्हणून जो मी परदेशात एक उच्चभ्रू आयुष्य जगत होतो, ते कुठेतरी मला सलत होतं. म्हणून मी विचार केला की आपण एक वर्षभर भारतात जाऊ आणि काहीतरी करायचा प्रयत्न करू जे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. आणि कदाचित माझ्या जर ह्या कृतीमुळं जर 5-6 शेतकऱ्यांना जरी मी आत्महत्येपासून प्रवृत्त करू शकलो किंवा एखादी सक्सेस स्टोरी जर दाखवू शकलो, तर मला वाटेल की येस, मी माझं एक जबाबदार नागरिकाचं काम पूर्ण केलं. हा कुठेतरी उद्देश होता. हा थोडा सेल्फिश असेल मोठो, पण तो होता. म्हणून मी आलो भारतात आणि 1 वर्षभर घेऊन आलो होतो. मग 1चे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आता 7 वर्ष झाले आणि आता परत जायची काही इच्छा नाही राहिली. आता आय एम व्हेरी मच हॅपी. आज मोर दॅन 7,000 पेक्षा जास्त शेतकरी मी डायरेक्टली कनेक्टेड आहोत. त्यांच्याकडून बांबू घेतो, त्यांच्याकडून त्यांना काहीतरी आर्ट वर्क प्रोव्हाइड करतो आहे आणि कनेक्टेड आहे. आणि आय एम व्हेरी मच हॅपी विथ दिस. जेव्हा तुम्ही जेवढं ग्रास रूट लेवलला काम करता, तुम्हाला खूप चांगले प्लेझंट एक्सपिरियन्स येतात की आज कितीतरी शेतकरी मला असं माहिती आहेत की त्यांनी ॲक्टिवा घेतली आणि त्यांनी मला मेसेज करून सांगितलं, सर आम्ही ॲक्टिवा घेतली आहे आणि तुमचं हे पेमेंट आलं आहे. बरं वाटतं की ॲटलिस्ट मी
पुढे इनडायरेक्टली त्या ईश्वराच्या माध्यम झालो की त्यांना तिथपर्यंत मी पोहोचू शकलो, ते मला छान वाटलं. ह्या वर्षीच्या सुरुवातीला चायनामध्ये म्हणजे इंटरनॅशनल बांबू काँग्रेस होतं आणि त्यांना एक सक्सेस स्टोरी हवी होती भारतातून, जे बांबूमध्ये आहे. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. तर तो माझ्यासाठी प्राऊड मोमेंट होता. म्हणजे माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा सगळ्या बांबू इंडस्ट्रीसाठी भारतातल्या. तसंच सेम युनायटेड नेशन्सनी 3 वर्षापूर्वीसुद्धा 20 बिझनेस निवडले असे की जे पर्यावरणपूरक आहेत. त्यात त्यांनी आमचं नाव घेतलं. तेव्हा हे छान वाटलं की ॲटलीस्ट भारतातून एखादी एक आयडिया इंटरनॅशनल लेवलला चाललेली आहे आणि ती पुण्यातली आहे, ती महाराष्ट्रातली आहे, एका मराठी माणसाची आहे. हे ऐकून खूप बरं वाटतं. म्हणजे त्याच्या पाठीमागं आमची अख्खी टीम आहे. त्यामुळं ॲज अ हेड ऑफ द फॅमिली म्हणून मला खूप बरं वाटतं. स्पेशली जेव्हा फायनान्शियल क्रंच येतो तेव्हा खूप वाईट वाटतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः बँकेत होतो. मी बार्कलेजसारख्या बँकेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून लंडनला होतो मी आणि सगळं छान सुरळीत चालू होतं. पण आज जेव्हा मी एखाद्या बँक मॅनेजरसमोर बोलतो आणि त्यांना ही आमची आयडिया सांगतो की आम्हाला पैशाची गरज आहे आणि आमचा हा बिझनेस आहे आणि ते एकदम तुच्छतेने आमच्याकडे बघतात, तेव्हा वाईट वाटतं की यार एवढं करूनसुद्धा ह्या लोकांना अजूनही विश्वास नाही आहे की बांबूतून हा चमत्कार होऊ शकतो. आजही कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिससमोर जाऊन बसतो आम्ही, तेव्हा जाणीव होते की तुम्ही किती मोठं काम करा, तुम्ही शुद्र ते शुद्रच राहणार आहे यांच्यासमोर. तेव्हा वाईट वाटतं. पण त्याला काय ऑप्शन नाही आहे, कारण दॅट इज लाईफ. आज जेवढे काही बांबू तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्रातलं बोलतो, तर ह्यांचा जादा फोकस हा बांबू कल्टिवेशनमध्ये जास्त आहे. मला वाटतं की कल्टिवेशनपेक्षा प्रोसेसिंगमध्ये जास्त फोकस दिला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण ऊस लावा हे कोणत्याही शेतकऱ्यांना सांगायला लागत नाही. कारण साखर कारखाने ऑलरेडी आहेत. त्यांना माहिती आहे की माझा ऊस जो आहे हा कारखानेवाले विकत घेतील. त्यांनी नाही घेतला तर जे गूळ बनवतात ते घेतील. त्यांनी जर नाही घेतला तर मी जाऊन रसवंतीगृहाला विकू शकतो. ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बांबूमध्ये आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ह्या बांबूचं करायचं काय? आज गव्हर्नमेंट अटल समृद्धी योजना असेल किंवा खूप साऱ्या योजनेमार्फत लोकांना बांबू लावण्यासाठी प्रेरित करतात. पण ज्या शेतकऱ्यांनी 4 वर्षापूर्वी बांबूचं कल्टिवेशन केले, 5 वर्षापूर्वी कल्टिवेशन केले, त्याच माझ्याकडे येऊन विचारतात की सर तुम्ही बांबू घ्याल का? एका लेवलपर्यंत मी घेतो सुद्धा, पण माझं पण एक लिमिट आहे. जर उद्योजक विकासतेकडे जास्त लक्ष दिलं तर तो जास्त राहील. कारण जितके जास्त उद्योजक उभे राहतील तेवढा कच्चा माल लागेल. जेवढा कच्चा माल लागेल तेवढा शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळं उद्योजकता विकास केंद्र हा सरकारचा मुख्य अजेंडा पाहिजे, रादर दॅन प्लांटेशन. कारण प्लांटेशन तर होत राहतं. ऑलरेडी महाराष्ट्र हा भारतातला आय थिंक 3 नंबरचा सगळ्यात मोठं राज्य आहे ज्यातून जास्त बांबूचं उत्पादन होतं. पण त्या बांबूचं पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. तुम्हाला सांगताना खूप सांगतील की इथेनॉल बनवा, पॅलेट बनवा, हे बनवा. पण जेव्हा ॲक्च्युली विकायची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांपुढं खूप मोठा प्रश्न पडतो की पुण्यातला शेतकरी आहे त्याला म्हणतात की जा तुम्ही बल्लारशाह मिल जे नागपूरला आहे, चंद्रपूरला, तिथं जाऊन तुम्ही बांबू विका. त्याला फिजिबल नाही होणार ते. त्यामुळं त्या भागात एक क्लस्टर क्रिएट करून त्या भागात त्या बांबूचे उद्योजकता निर्माण करून त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सरकारने प्लीज ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. FPOसारख्या खूप छान कन्सेप्ट्स आहेत, सेल्फ हेल्प ग्रुपसारख्या कन्सेप्ट्स आहेत. आज खूप साऱ्या महिला आहेत की ज्यांना घर बसल्या काम हवं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना फक्त 3 ते 4 तास दुपारचे मिळतात. त्यांचा सकाळचा वेळ घरगुती कामात जातो, संध्याकाळी जातो. ते दुपारी जनरली फ्री असतात. तर आपण जर एक संघटन क्रिएट करून त्यांना जर घर बसल्या असं काही काम दिलं की त्यांनी 4 तासात करून आपल्याला परत दिलं तर एक खूप मोठा बिझनेस अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकतो. शार्क टँक हा आमच्या बांबू इंडियाच्या जर्नीमध्ये सगळ्यात मोठा एक माइलस्टोन म्हणला जाईल. कारण पूर्वी म्हणजे आजसुद्धा बऱ्याच ठिकाणी बांबू म्हटलं की लोकांना वाटतं की काहीतरी गव्हर्नमेंटचंच प्रकरण आहे. म्हणजे आम्ही कुठल्या एक्झिबिशनला गेलो तर लोकांना असं वाटतं की हे कुठल्या NGOकडनं आलेत किंवा कुठल्या सरकारी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आलेत. तर जेव्हा शार्क टँकमध्ये आम्ही आलो आणि लोकांना कळालं की हे शेतीमधून बांबूमधून कोट्यवधी रुपये कमवतात आहे आणि ह्यांचा एवढा मोठा आवाका आहे. आम्ही जवळपास 28 देशांना आज एक्सपोर्ट करतो आहे. ताज हॉटेलसारख्या मोठ्या हॉटेलला आम्ही त्यांच्या रूममध्ये ब्रश सप्लाय करतो आहे. ITC सारख्या हॉटेलला ब्रश सप्लाय करतो आहे. तर हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा त्यांना हे जाणीव झाली की अरे हा बांबू जो माझ्या घराच्या बॅकसाईडला आहे त्याची पण एवढी मोठी किंमत आहे. आणि त्यानंतर एक परसेप्शन चेंज झाला.
आणि त्याच्यासाठी मी ह्या म्हणजे जे काही प्रिंट मीडिया असेल किंवा नॉर्मल न्यूज मीडिया असेल ह्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी आमचे कामाची दखल घेऊन ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांना दाखवून दिलं की त्यांच्या घरामागं जो कल्पवृक्ष आहे त्याचा काय उपयोग होतो आहे आज जगाला.